आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी, त्यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय आदरणीय भारतनाना बर्गे यांची 5वं पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करून आणि त्यांना विनम्र अभिवादन करत असताना हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा पंढरपूर शहरासाठी नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी त्यांना स्मरून हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जे येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्यानंतर ते शहरात कशा पद्धतीनं काम करू शकणार आहेत, कशा पद्धतीनं करणार आहेत, हा वचननामा आज नानांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना स्मरून आम्ही त्या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी सांगितलेलं आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आदरणीय अनिलदादा असतील, साईनाथ भाऊ असतील, दिलीप बापू असतील, आमदार राजाभाऊ खरे असतील, नागेश काका भोसले असतील, सर्व परिवारातील सर्व मान्यवर नेते मंडळी त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि हे आशीर्वाद दिल्यानंतर सहज त्या ठिकाणी करू शकतो आणि ते करून दाखवण्याच्या भूमिकेतून हा आमचा वचननामा आज आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। दादा बघ, अभिजित पाटील कुठे दिसत नाही। परिवार आमचा विठ्ठल परिवार एका विचाराशी त्या ठिकाणी बांधला गेलेला आहे आणि आपण परिवार आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी झाल्या, दबाव तंत्राचं सत्तेचा वापर करून कशा पद्धतीनं दमदाटी करण्याचा प्रकार झाला, पण आमचा परिवार मी पहिल्यांदाच सांगितलं की विठ्ठल परिवार हा स्वाभिमानी आहे आणि आमचा स्वाभिमान पायदळी तोडवण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि त्यामुळं आम्ही परिवारात दबावाखाली जरी ते बाजूला असले तरी परिवाराची आमच्या विचारधारा एक आहे आणि येणाऱ्या 2 तारखेला निवडणुकीतून 3 तारखेला निकालातून परिवार एकसंघ आहे त्या ठिकाणी दिसून येईल। काय दिसतील सर्व आज पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दबाव तंत्राचा वापर केल्यामुळं काही नेते मंडळींचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव, दमदाटी, संस्थेवरती कारवाई करू अशा पद्धतीचे जे त्या ठिकाणी दबाव चालू आहे, पण इथली आमचे नागरिक असतील, परिवारातली जनता सुज्ञ आहे, ती येणाऱ्या 3 तारखेला निकालातून तुम्ही त्या ठिकाणी लोकशाहीला हुकुमशाही प्रवृत्ती जर दबावाखाली आणत असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा दिलेला अधिकार वापरून या दबावाला कायमस्वरूपीचा हद्दपार त्या ठिकाणी करतील। मोठ्या शक्ती सुद्धा अदृश्यपणे आपल्या पाठीशी आहेत अशी चर्चा चालू नाही। या लढाईमध्ये आमची लढाई या शहराच्या सर्वांगीण विकासासाठीची आहे। आमची लढाई हे शहर धूळमुक्त करण्यासाठी आहे, खड्डेमुक्त करण्यासाठी आहे। आज जे शहराला गेले 40 वर्षाच्या सत्ताधाऱ्यांनी महिला मिश्रित त्या ठिकाणी विष्ठा मिश्रित पाणी पिण्याचं पाणी देण्याचं पाप या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं। आज नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती अवस्था जर बघितली की कुणामुळे झालं का, नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्याशिवाय यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संस्था चालणार नाही या भूमिकेतून त्यांनी जाणून बुजून या नगरपालिकेच्या शाळा बंद पाडण्याचं पाप त्या ठिकाणी केलं। मग आमची करपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, आमच्या जे एकीकडं नमामी चंद्रभागा म्हणून सांगता आणि चंद्रभागेची परिस्थिती तुम्ही वेळोवेळी जाऊन त्या ठिकाणी तिथल्या पाण्याची, तिथल्या त्या ठिकाणी चंद्रभागेची परिस्थिती बघितलेली आहे आणि म्हणून आमचा लढा हे त्या ठिकाणी शहराची परिस्थिती बदलण्यासाठीची आहे, दबावतंत्र, हुकुमशाही, दंडेलशाही बदलण्यासाठीची आहे। यामध्ये जे योगदान राज्यातले नेते मंडळी आमच्या सोबत देतील त्यांचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी कटिबद्ध आहे। दादा, विरोधकाकडून प्रचारामध्ये सांगितलं जातंय की केंद्रात सत्ता भाजपाची आहे, राज्यात भाजपाची आहे, त्यामुळं पंढरपूरला जर जी निधी येणार आहे तो निधी मिळवायचा असेल आणि पंढरपूरचा विकास करायचा असेल तर भाजपालाच निवडून द्या, या संदर्भात जनतेला काय हवं? हे गेले 40 वर्षे याच पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी सत्ता त्या ठिकाणी हस्तगत केल्या। केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं आहे, नगरपालिकेत देखील यापूर्वी होतं। तर हे ज्या सांगणाऱ्यांना एक साधा प्रश्न आहे, केंद्रात यापूर्वी तुमचं अगोदर होतं, राज्यातही होतं, नगरपालिकेतही होतं, तर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेची घरं आज किती वर्ष झालं त्या ठिकाणी ती बिल्डिंग उभ्या आहे, परंतु तुम्ही तिथल्या नागरिकांना दिलं जात नाही। काही लोकांनी व्याजाने
त्या ठिकाणी स्वतःचं सोनं गहाण ठेवून तिथं पैसे त्या घरकुलाला गुंतवलेत. परंतु त्यांना 4-4, 5-5 वर्ष 2021ला ती योजना पूर्ण करू म्हणून पहिला टप्पा 862 घरांचा सांगितला होता. पण आज 2025 संपत आलं तरी तुम्ही ती घरं त्या ठिकाणी देऊ शकला नाही. मग हे पहिली प्राथमिकता गोष्ट केंद्रात तुमचं होतं, राज्यात तुमचं होतं, खाली नगरपालिकेची पण त्या ठिकाणी होतं. मग या साध्या गोष्टी जर तुम्ही करू शकत नसाल तर कोणत्या तोंडानं तुम्ही त्या ठिकाणी लोकांच्या पुढे हे परत तेच त्या ठिकाणी सांगणार आहे? लोक शून्य झालेले आहेत. तुम्ही केंद्र, राज्य आणि त्या एकीकडं तुम्ही ब्रह्मांड नायक पांडुरंगाचं नाव घेऊन सांगता की पांडुरंगाच्यामुळं, तुमच्या कर्तृत्वामुळं, तुमच्या कार्यामुळे इथं निधी मिळत नाही. तर तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये सांगताय की पांडुरंगाच्यामुळे त्या ठिकाणी इथं निधी मिळतो. मग देवाच्या नावाखाली निधी मिळणाऱ्या तुम्ही त्या ठिकाणी ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून टक्केवारी आणि मक्तेदारी करण्याचं काम आणि पाप गेल्या या 40 वर्षात झालंय. ते बंद करण्यासाठी, कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठीची आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी लोकशाही पद्धतीने इथला समस्त मायबाप जनता उद्याच्या 2 तारखेला पाठीशी त्या ठिकाणी उभा राहणार आहे. दादा, विरोधकाकडून अजून एक बोललं जात आहे की तुमच्याकडं विकासाचं कुठलंही व्हिजन नाही किंवा कुठलाही मुद्दा नाही, केवळ भावनिक मुद्दा परिचारक हटावा आणि सत्तांतर बदल हवा आहे, एवढेच मुद्दे आहेत. या संदर्भात काय सांगा? मुळात अर्ज माघारी घ्यायची 21 तारखेला मुदत होती. 22 तारखेला त्यांनी स्वतः प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केला. त्यांच्या भाषण तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेलं आहे, तुमच्या माध्यमातून इथल्या समस्त जनतेनं बघितलेलं आहे. त्यांनी तुमच्याकडे सत्ता असताना मुळात या शहरातल्या धुळीसाठी काय केलं, इथल्या खड्ड्यांच्यासाठी काय केलं, इथल्या नमामी चंद्रभागेसाठी त्या ठिकाणी काय केलं, इथल्या पाणीपट्टी घरपट्टीसाठी काय केलं, इथल्या बोकाळल्याला भ्रष्टाचार दंडेलशाही प्रवृत्तीसाठी काय केलं. तेच ठेकेदार आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपर्यंत 3-3.5 महिन्याच्या कालावधीत खड्डे बुजवायला फक्त त्या ठिकाणी 5 कोटी रुपये येत असतील तर किती खड्डे बुजले हे देखील त्यांनी त्या दिवशी सांगणं अपेक्षित होतं. नाम संकीर्तन सभागृहाचं बांधकाम फक्त ह्यांना गरज पडेल त्या दिवशी त्यांचं टप्पे वाढत जातात आणि निधीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. ठेकेदार कोण आहेत? नाम संकीर्तन सभागृहाचा ठेकेदार देखील तोच, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा ठेकेदार देखील तोच, पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा ठेकेदार देखील तोच. दुसऱ्याने कुणी त्या ठिकाणी टेंडर टाकलं तर त्याला एका दिवसात ब्लॅक लिस्टेड करायचं का? माल पाणी तोड पाणी ते करू शकणार नाहीत. मग माल पाणी तोड पाणी जे करणार नाहीत त्याला 1 दिवसात ब्लॅकलिस्ट करणारा इतिहास या इथल्या सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाने केला. मग ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगण्याऐवजी तिथल्या नेते मंडळींनी काय सांगितलं? आज एकीकडे आमचा पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिक मूलभूत समस्याला झगडतोय, संकटाला तोंड देतोय आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय शहर करायच्या गप्पा त्या ठिकाणी त्या तुमच्या प्रचार सभेच्या निमित्तानं करताय. उड्डाणपूल 2022ला देखील हेच नेते पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी सरगम चौकातून उड्डाणपूल अर्बन बँकेपर्यंत का अर्बन बँकेला अडथळा आणला म्हणून लगेच तुम्ही 100 मीटर कमी करता. स्वतःच्या बिल्डिंग, स्वतःचे त्या ठिकाणी संस्था, मास्टर प्लॅन मध्ये देखील स्वतःची अर्बन बँक त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू दाखवून तुम्ही मास्टर प्लॅन मधून कट केली आणि सर्वसामान्यांची लोकांची घरं मात्र त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या पाडण्याचं पापन काम तुम्ही गेल्या 40 वर्षात त्या ठिकाणी केलं. कॅरिडॉरच्या नावाखाली आम्हा पंढरपूरकरांचं सर्व इथल्या विकासाच्या बाबतीत कधीच विरोध त्या ठिकाणी नाही, परंतु त्या विकास करत असताना आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करत असाल तर नागरिकांनी तुमच्या पुढे मत देखील मांडायचं नाही. आज 1982ला मास्टर प्लॅन झाला, त्या मास्टर प्लॅन मध्ये विस्थापित झालेले 43 वर्षानंतर देखील तिथल्या नागरिकांची, लोकांची काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन बघा, तपासा. मग 43 वर्षानंतर जर त्याला न्याय मिळत नसेल आणि विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असाल. डीपी रोड 9 मीटरला पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती, पण आज डीपी रोड 12 मीटर, काही ठिकाणी 15 मीटर डीपी रोड केले. मग 15 मीटर डीपी रोड करून ह्या सत्ताधाऱ्याला तिथं कबड्डी स्पर्धा भरवायची आहे का हुतुतूची स्पर्धा किंवा खो खो खेळायचा आहे? मग 15 मीटर त्या ठिकाणी डीपी प्लॅन करून 7,000 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा पाप आणि घाट या सत्ताधाऱ्यांनी हे व्हिजन, जे मोठमोठे हातवारे करून व्हिजन मांडणारे लोक त्या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून पहिल्या दिवशी आम्ही 23 तारखेला आमच्या प्रचाराचा
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलेल्या मुद्द्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आज त्यांनी काय सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की पुढं उभारणाऱ्या बोलणाऱ्या नेते मंडळीच्या घराकडे जाणारा रस्ता केला. आमच्या सगळ्यांच्या घराकडे तुम्ही कॅमेरे घेऊन चला, ओपन जीप करून त्यांना देखील बोलवा, आम्ही येतो. आमच्या घराकडे जाणारे रस्ते बघा. आणि तुमचा मात्र घर पूर्ण व्हायच्या अगोदर, गिलावा कलर व्हायच्या अगोदर डबल त्या ठिकाणी डिवायडर टाकून डबल कॉन्क्रीटचा लेअरनं जर रस्ता त्या ठिकाणी होत असेल आणि आमच्या गल्लीबोळातला 18 प्रभागातला नागरिक त्या ठिकाणी गुडघ्यावर खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेवरती मोर्चे काढत असेल तर हा दुजाभाव कुणासाठी आणि का, हे आम्ही त्या दिवशी सांगितलं. त्यावेळी प्रिन्स चार्ल्सला जरा झोंबलं. आणि म्हणून आम्ही जे सांगतोय, मांडतोय, बोलतोय ते मुद्द्यासहित मांडतोय. आणि मी पहिल्या दिवशी आवाहन केलं होतं की ही निवडणूक मुद्द्यावरच राहू द्या, पण वैयक्तिक माझ्यावरती टीका टिप्पणी केली, माझ्यावर करा, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती, तुझ्या बापानं 11 वर्षात काय केलं, माझ्या बापानं 11 वर्षात काय केलं, इथली सर्वसामान्य जनतेच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी माहीत आहे. आणि म्हणून तुम्ही हयात नसणारा माझा बाप जरी त्या ठिकाणी काढला तर माझ्याच आई वडिलांनी, माझ्या कुटुंबाने आणि माझ्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेते मंडळींचा माझ्यावरती संस्कार आहे की हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या वरती बोलणं म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण त्या ठिकाणी नाही. त्यामुळे तुमच्या हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल बोलत नाही. आणि मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवशी आवाहन केलंय की तुम्ही आज 28 तारीख आहे, आणखी प्रचाराला 2 दिवसाचा कालावधी आहे, तुम्ही कोणत्याही चौकामध्ये त्या ठिकाणी बोलवा, आम्ही सगळे बाजूला सरतो. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतः फिजन पुढच्या विकास कामाच्या बाबतीत बोलील, तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या ठिकाणी बोलवा. त्यांना मांडता येत नसेल, बोलता येत नसेल तर वकील म्हणून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी या आणि मांडा. लोकांना कळू द्या खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय. 40 वर्षाचा भ्रष्टाचार जे वेगवेगळ्या माध्यमातून केला ते आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडतो. तुम्ही देखील पुराव्यानिशी आमच्यावरचा जो भ्रष्टाचार किंवा आमच्यावरती आरोप तुम्ही करताय तो पुराव्यानिशी मांडा. तुमच्याकडे पुरावा नसला तर तुम्ही माघारी घ्या, आमच्याकडे पुरावा नसेल तर आम्ही त्याच दिवशी पत्रकार बांधवाच्या माध्यमापुढे त्या ठिकाणी माघार घेतो. पण पुढे यायला त्या ठिकाणी तयार नाही. कालपासून 2016चा वचननामा त्या ठिकाणी दाखवला आणि आम्ही 90% पूर्ण केला. तुम्हीच वचननामा वाचून दाखवा आणि त्या वचननाम्यातली किती त्या ठिकाणी वचननामा पूर्ण झालाय बघा. आज वचननामा पूर्ण झाला असेल तर मूलभूत गोष्टी आहेत नाही, धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, पिण्याचं पाण्याला जर आम्हाला आळ्या आणि मैला मिश्रित त्या ठिकाणी विष्ठा मिश्रित पाणी प्यावं लागत असेल तर यासारखं आमच्या ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी जगभरातून, देशभरातून भाविक त्या ठिकाणी या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो आणि तीर्थ म्हणून त्या चंद्रभागेमध्ये स्नान करून घरी पाणी त्या ठिकाणी तीर्थ म्हणून घेऊन जातो. त्यामध्ये आळ्या आणि विष्ठा मिश्रित, मैला मिश्रित जर पाणी जात असेल तर त्यावेळी शर्मेनं आपल्या सर्व पंढरपूरकरांना मान खाली घालावं लागते. आणि हे गेले अनेक वर्षापासून सुरू आहे. एवढ्या गोष्टीत जर तुम्ही बदल करू शकला नाहीत तर आंतरराष्ट्रीयचं विजन तुम्ही ज्या नेतेमंडळी दाखवता ते कशा पद्धतीनं पूर्ण करू शकणार आहे हे एकदा समोर येऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगावं. पालकमंत्री म्हणतायत की कॉरिडॉर बाधितांशी चर्चा केल्याशिवाय, त्यांचं समाधान केल्याशिवाय कोणतंही काम सुरू करणार नाही. तुम्ही बाधितांना भेटलाय, बाधितांची भूमिका आहे की कॉरिडॉर होणे, कॉरिडॉरला विरोध आहे, तुमची तीच भूमिका आहे का कॉरिडॉरला विरोध? आमची विकासाच्या बाबतीत कधीच पंढरपूरकरांनी आम्ही त्या ठिकाणी विरोध केला नाही. पालकमंत्री साहेब म्हणत असतील की आम्ही विचारतो, हे करतो. विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील 1 वर्षापूर्वी अशाच परिस्थितीत त्यांच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला विश्वासात घेतो. त्यानंतर विधानसभेच्या नंतर त्यांनी किती वेळा तिथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं, किती वेळा मिटिंग लावल्या, काय करू द्या म्हणून विचारलं. ते न विचारता तुम्ही अंतिम नोटिसा सर्व त्या ठिकाणी शेवटच्या नोटिसा पाठवून त्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पापण घाट घातला. निवडणूक आल्या की आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी करतो म्हणून सांगताय आणि मग का त्या 22 तारखेच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही पत्रकार बांधवांच्या समोर तुम्ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी आवाहन केलं नाही, सांगितलं नाही का? ठोस तुम्ही सरकारच्या वतीनं तिथं त्या ठिकाणी बोलला नाहीत. तुमच्याकडं त्यांच्याकडं बोलण्यासारखं काहीच नाही. या उलट जे उद्ध्वस्त करणार आहे त्याच भागामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी करताय. म्हणून तिथले नागरिक देखील शोधले आहेत. येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला कोण खरा आहे, कोण खोटा आहे
खऱ्याच्याच पाठीमागे ते उभा राहतील. आणि त्यांनी त्यावेळी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे की आता जर आम्ही त्या ठिकाणी विधानसभेसारखं चुकीचं पाऊल उचललं तर उद्या ह्या उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांनी घाट घातलाय त्याला त्या ठिकाणी तो आमचा ब्रह्मांड नाईक पांडुरंग देखील वाचवणार नाही हे त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून त्यांनी देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठीचं आम्हाला अभिवचन त्या ठिकाणी दिलं. नाही, कॉरिडॉरला विरोध आहे का पाठिंबा आहे तुमचा? मी सांगितलं ना, विकासाला आमचा विरोध नाही. आदरणीय भारत नानांनी 2009च्या अगोदर ज्यावेळी अशी परिस्थिती आली होती त्यावेळी माझ्या गोरगरिबांची जर घरं आणि उद्ध्वस्त करून जर विकास करणार असेल तर या शहरातली एक वीट हालू देणार नाही म्हणून 2009ला त्यांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती. आणि शेवटच्या श्वासापर्यंत 2020 पर्यंत त्यांनी इथला लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम केलं. त्यांच्यानंतर उद्ध्वस्त करण्याचा आपण घाट त्या ठिकाणी घातला होता. आमचा विकासाच्या बाबतीत विरोध नाही, पण उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीत आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. आणि त्या नागरिकांना विश्वासात त्यांच्या परवानगीनंच विकास करावा या भूमिकेशी आम्ही ठाम आहे. आणि त्या बाबतीत आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ठाम आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो सुद्धा नव्हत्या. वेळोवेळी त्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रीयकृत पक्षाच्या दर्जाच्या नंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा रजिस्टर्ड निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ते रजिस्ट्रेशन आहे. आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे एबी फॉर्म देखील आम्ही त्या ठिकाणी दाखल केले होते. पण चिन्ह वाटपात वेगवेगळे रोज निकष नियम बदलून आम्हाला नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि खालच्या उमेदवारांना नगरसेवक पदाच्या उमेदवारांना वेगळं चिन्ह घालण्याचा घाट सरकारच्या आणि चुकीच्या माणसांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी घातला होता. पण आम्ही सगळ्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते असतील सगळ्यांनी जाऊन त्यांना इशारा दिला होता. आणि संविधानाच्या दिवशी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, संविधान दिलं, त्या संविधानाच्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होणार होता. आणि संविधानाच्या दिवशी तुम्ही संविधानाची पायमल्ली करण्याचं काम आणि पाप जर करत असाल तर आम्ही रस्त्यावरती उतरू म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर सरकारच्या देखील त्या ठिकाणी जे डोळे झाक करण्याचं काम झालं ते उघडण्याची भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं केली. आणि आम्हाला संविधानाच्या दिवशी त्या ठिकाणी न्याय मिळाला. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा खऱ्या अर्थानं विजय त्या निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवशी पहिला विजय त्या ठिकाणी झाला. आम्ही वेळोवेळी सांगतोय, आम्ही लोकशाही पद्धतीनं हात जोडून मतं मागणारी आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे. आणि आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा लढा आहे. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला लोकशाही त्या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठीची तीर्थक्षेत्र विकास आघाडीची ही लढाई आहे. आणि त्या बाबतीत इथला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील हा आमच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला ते भरघोस मतानं विजयी करतील आणि पुढची 5 वर्ष काम सेवा करण्याची संधी देतील हा मनामध्ये ठाम विश्वास आहे. आणि इथल्या प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादांच्यामुळं कदाचित काही जणांच्या पायाखालची त्या ठिकाणी वाळू सरकली आहे. त्यामुळे बेभान होऊन बेताल वक्तव्य करून आमच्यावरती टीका टिप्पणी करणारे लोक आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी सांगू शकतोय. आम्ही जे सत्तेचा वापर करून आज भूखंड आणि जागा हडपण्याचं पाप आणि घाट त्या ठिकाणी केलं. गेल्या 20 वर्षात आमच्याकडे पुरावा आहेत. हे जे नेते मंडळी फ्री चार्ज हातवाऱ्या करून सांगतायत, आज नगरपालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो, हा उतारा आहे. आणि हा उतारा आहे 13 हेक्टर 85 आरचा. 13 हेक्टर 85 आर म्हणजे तुम्ही किती एकर झाले बघा. पंढरपूर शहरात 13 हेक्टर 85 आर ही जमीन कृष्ण यजुर्वेदी तैत्रिक अपस्तंभ ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर आणि इथल्या लोकांची आहे. आणि त्यांची तुमच्या या जागेवरती आरक्षण टाकू म्हणून भीती दाखवून कवडी मोलानं त्या ठिकाणी खरेदी केली. आणि खरेदी करणाऱ्यांची नावं सांगतो, ऋषिकेश उमेश परिचारक, रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजीव जोशी. हा उतारा आहे बघा, हे पुरावा आहे. आणि त्यांच्याकडे आरोप करत असताना पुरावा दाखवा, आम्ही पुराव्यानिशी तुमच्या पुढे यायला आहे. हे एक नाही, असे कितीतरी त्या ठिकाणी या जागा आहेत. आज जे नगराध्यक्ष उमेदवारांचे मिस्टर पती आहेत ते सांगतायत साजूकतेचा आणि नम्रतेचा आव आणून तुमच्या समोर मत मांडतायत किंवा त्या ठिकाणी आशीर्वाद. एकीकडे 15-20 वर्षात हात आणि पाय काढू म्हणणारे
आज पाया पडायला त्या ठिकाणी, आणि खऱ्या अर्थानं पाया पडत असतील तर तो लोकशाहीचाच त्या ठिकाणी विजय आहे. आणि मग तुम्ही सत्तेचा वापर करून महावीर नगर मधला भूखंड त्या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय दिवसाच्या त्या ठिकाणी शहराच्या गप्पा मारत असताना तो भूखंड खरेदीचा दिवस देखील 26 जानेवारी निवडतायत. संबंध भारत देशात 26 जानेवारीला कोणतं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस सुरू असतं हे त्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी देखील त्यांना विचारणं काळाची या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून 26 जानेवारीला तुम्ही खरेदी दाखवून जर भूखंड त्या ठिकाणी हडपण्याचं पापन काम सत्तेच्या जोरावरती त्या ठिकाणी करत असाल तर असे लोक निवडून द्यायचे का नाही, इतकी सर्वसामान्य मायबाप जनता उद्याच्या 2 तारखेला त्या ठिकाणी ठरवेल. आणि ती कायमची हद्दपार करून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आशीर्वाद देतील हा मनामध्ये ठाम विश्वास आहे. आणि ज्या पद्धतीनं भारत नारायणी ही जनता हाच माझा त्या ठिकाणी सर्वस्व आहे, पक्ष आहे आणि सेवक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आज भालके कुटुंबाच्या वरती इथल्या सर्वसामान्यांचं प्रेम एवढ्यासाठीच आहे की कधी भालके आडनावानी कधी कुणावरती त्या ठिकाणी दंडेलशाही हुकुमशाही प्रवृत्तीनं कधी काम केलं नाही. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी पोलीस प्रशासन अधिकारी हाताशी धरून मुजोर पद्धतीनं वागणूक कधी कुणाला दिली नाही. जो गरिबाच्या झोपडीपर्यंत जाण्याची भूमिका माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत दिली. कधीही सत्तेचा मग तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात नगरपालिकेची सत्ता असताना देखील कधी तुमच्या जागेवरती आरक्षण टाकतो म्हणून भीती दाखवण्याचं पाप काम कधी त्या ठिकाणी केलं नाही. आणि म्हणून इथले नागरिक इथले लोक त्यासाठीच आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. हे उद्याच्या 2 तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून तुम्हाला दिसून येईल.